कैद्याचा तुरुंग कोठडीत मृत्यू झाल्यास वारसांना 5 लाख रुपये देणार। राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार भरपाईस मंत्रिमंडळाची मंजुरी। मुंबईला बॉम्ब उडवण्याची धमकी देणाऱ्याला बोरिवलीतून अटक। आरोपी सूरज जाधवचा मोबाईल आणि सिम कार्ड जप्त। यापूर्वी सूरजवर अनेक गुन्ह्यांची नोंद, उद्या कोर्टात हजर करणार। जळगावात सोनं चांदीच्या दरात घसरण। सोनं 700 रुपयांनी कमी होऊन 93,300 रुपयांवर, तर चांदीच्या किमतीत 500 रुपयांची घसरण। अहिल्यानगरच्या राहुरी शहरात आज कडकडीत बंद। महापुरुषांचा पुतळा विटंबना प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचं 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण। 3 आठवड्यानंतरही आरोपीला अद्याप अटक नाही। ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई। लोणावळ्यातील अँबी व्हॅली सिटीमधील 707 एकर जागा जप्त। जमिनीची बाजारभावानुसार किंमत सुमारे 1,460 कोटी रुपये। जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचं तपासात उघड। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू। शेटफळ गावातली घटना। नातेवाईकांनी मृतदेह महावितरणच्या कार्यालयाबाहेर आणला। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याच्या दरात घसरण। 45,000 रुपये क्विंटल दर। एप्रिल महिन्याच्या अखेर मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होणार। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे। कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाची शक्यता। नागपूरसह विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता। धावत्या रेल्वे गाडीत आता एटीएम सुविधा उपलब्ध। मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुविधा सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। प्रवाशांच्या प्रतिसादानुसार विस्तार करण्यात येणार। चैत्री यात्रेत विठुरायाच्या चरणी 2,56,00,000 दान। लाखोंच्या संख्येनं भाविकांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। मंदिर समितीच्या उत्पन्नात यंदा 1,29,81,267 रुपयांची वाढ।